नमस्कार मित्रांनो, मी विकी देशेट्टीवार, तुम्ही पाहता न्यूज महानायक। आता आपण एक्झॅक्ट लोकेशन केळापूरचं देवस्थान आहे। तर इथे जे काम चालू आहे उडान ब्रिज आहे, उडान ब्रिजचं काम चालू आहे। तर याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे। कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। अनेक प्रयत्नानंतर आपल्या केळापूर देवस्थानाचं आणि इथे येणाऱ्या भक्तांचा विचार करून इथे उडान पूल मंजूर झालेला आहे। स्थानिक आमदार राजूभाऊ तोडसाम, संदीप भाऊ धुर्वे यांच्या प्रयत्नाने। तर अशा पद्धतीचं हा लोकेशन आणि पहा ट्रॅफिक किती जाम झालेली आहे। पूर्ण ट्रक थांबून आहे त्या साईडला। आता बघा त्या साईडला जे ट्रक आले हे रॉंग साईडनं आलेले आहे। हे बघा, हे रॉंग साईड आहे। तर रॉंग साईडनं लाईन बघा, आलं तुमच्या लक्षात? आणि हे आहे राईट साईड, म्हणजे हे डाव्या बाजूनच येत आहे, म्हणजे हे दक्षिणेकडून पूर्वेकडे चालले। मी तुम्हाला दिशा याच्यासाठी सांगत आहे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। म्हणजे आदिलाबादकडून नागपूरकडे चालले। हा यांचा जो दिशा आहे डाव्या बाजूनं RTOच्या नियमानुसार, तर योग बरोबर आहे। तर हे जे गाड्या दिसत आहे ट्रक, आता हे बघा उजव्या साईडनं आलेले आहे, रॉंग साईडनं आलेले आहे। त्याच्यामुळे ट्रकला थांबावं लागलं। आता चुकी कोणाची? आणि उत्तरेकडून जे गाड्या येत आहे आता ते दिसत आहे, जे आता गाडी गेलेली आहे। आता हा जो ट्रक येत आहे हा नागपूरकडून येत आहे आणि आदिलाबादकडे जात आहे। पांढरकोडा आदिलाबाद मार्गी हा राईट साईड आहे, म्हणजे जे डाव्या साईडनं येत आहे ते बरोबरच आहे। पण हे जे ट्रक उभे आहे, हे उभे असलेले ट्रक हे रॉंग साईडनं आलेले आहे, उजव्या साईडनं आलेले आहे। तर अशा पद्धतीचा ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे। भैया कंपनी की हो? कितने दिन हो गए कंपनी का काम चालू हो के? मैं इधर नया आहे हो। आणि हे देवस्थान केळापूरचं आई जगदंबा देवस्थान केळापूर, इथे बोर्ड पण लावलेला आहे। चला पाहत राहा न्यूज महानायक। धन्यवाद।